हम ऐसा करने जा रहे हैं कि जोन की पद्धति की जरूरत नहीं है। नागपुर में कहीं भी कोई भी डॉक्यूमेंट कोई भी कार्यालय में वहाँ पर वो रजिस्टर हो सकता है, ये निर्णय करने हम जा रहे हैं। यानी अगर आपको जोन 1 में अगर रजिस्ट्री करना है तो जोन 2 में भी कर सकते हैं, जोन 3 में जाके भी कर सकते हैं। ऐसे वही जाना आवश्यक नहीं, क्योंकि वहाँ पे बैठे हुए लोगों को वही जाना चाहिए, वही रजिस्टर होना चाहिए, नहीं करेंगे। हम पूरा डिजिटल इसको करने का प्रयास कर रहे हैं। 2-3 स्टेट में ऐसा हुआ है, उसका भी हम पूरा उदाहरण ले रहे हैं, वहाँ का भी चेक कर रहे हैं क्या उन्होंने किया है। दूसरा हम ये सोच रहे हैं कि जो डिवीजन जिले हैं, नागपुर है, अमरावती है, नासिक है, पुणे है, मुंबई है, यहाँ पर एक उस जो डिवीजन है वो डिवीजन के लिए कोई जैसा पासपोर्ट कार्यालय होता है जहाँ पर व्यवस्थित रूप से वहाँ व्यक्ति जाता है, वहाँ रुकने की व्यवस्था है, बैठने की व्यवस्था। अब तो आप देखते होंगे कोई भी मुद्रांक शुल्क कार्यालय में आप गए तो वहाँ खड़े भी रह नहीं सकता व्यक्ति। तो पहली शुरुआत तो हम ऐसे करें कि डिवीजन के जो जिले हैं वो जिले पर एक अच्छा, जिस प्रकार से पासपोर्ट का कार्यालय होता है उस प्रकार का एक क्लाइमेट का कार्यालय, अच्छा कार्यालय, डिजिटल कार्यालय विचार है कि वो भी हम करने का प्रयास करेंगे। थोड़ा समय लगेगा, लेकिन निश्चित रूप से एक जनता की जो मांग है कि इसको सुधार होना चाहिए, वो सुधार करने का हम प्रयास कर रहे हैं। नाही, आता नाशिक विभागीय आयुक्तांनी एक अभ्यास गट आम्ही तयार केला होता मागच्या सरकारमध्ये। आमचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी यांनी एक नाशिक डिव्हिजन कार्यालयाच्या डिव्हिजनल कमिशनरच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली होती। 5 कलेक्टर त्या समितीमध्ये होते। त्यांनी कालच शासनाला रिपोर्ट पाठवला आहे। मी आता परवा जाणार आहे मंत्रालयात, अजून मी मंत्रालयात माझ्या चेंबरला गेलो नाही आहे। तर मी ती पॉलिसी त्यांनी काय शिफारशी केल्या शासनाला त्या शिफारशीवर लवकरात लवकर, कारण या प्रकरणात खूप लवकर लक्ष सरकारी टाकायची गरज आहे। रेती माफिया महाराष्ट्राला लुटतात आहे, जनतेला लुटतात आहे, घरकुलाला रेती मिळत नाही आहे, सर्वसाधारण नागरिकांना 60,000 70,000 रुपये ट्रक मिळतो आहे, व्यावसायिक बांधकामं थांबलेले आहेत, त्या ठिकाणी सरकारच्या कामालाही कधी रेती मिळत नाही आहे। एक मोठा षडयंत्र या ठिकाणी झाला आहे, म्हणजे षडयंत्रापेक्षा एक माफियागिरी झाली आहे। त्यामुळं याच्यामध्ये शासन डिमांड सप्लाय, जेवढा डिमांड आहे जिल्ह्याचा तेवढा रेती सप्लाय करण्याकरता, सप्लाय चेन तयार करण्याकरता याकरता सरकार लवकरच चांगलं काम करणार आहे। मी आश्वस्त करतो की एका दिवसात बदल होणार नाही, पण तुम्हाला काहीतरी आमूलाग्र बदल दिसतील। नहीं, अभी वो कार्रवाई का विषय आज के प्रेस का नहीं है। कार्रवाई जो होना है वो जिसके अधिकार में वो करेंगे। हमारा टारगेट है कि जिसका स्वामित्व है उसको मिलना चाहिए। जमीन घेऊन आपण शेतकऱ्याला देतो, एससी समाजातल्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, अशा खूप साऱ्या योजना आहेत। त्या योजना सगळ्या याचा रिवाइव होणार आहे। काही योजना जुने झाल्या आहेत, 20-25 वर्ष काँग्रेस काळातल्या आहेत, त्या बंद होणार आहेत। महसूल वाढ आणि जुन्या योजना आणि आश्वासन दिलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी याचं कसं वेळ साधणार नाही। तर तुम्ही जी सूचना केली आहे की जुन्या ज्या योजना ज्या कालबाह्य झाल्या आहेत, जुन्या योजना ज्या त्यांची इम्प्लिमेंटेशन झालं असेल आणि त्या कालबाह्य असतील त्या सुरू असतील, मी निश्चित या सर्व योजनांचा एकदा आढावा घेईन। ज्या उपयोगितेच्या आहे, आत्ता जनतेला गरज आहे, त्या योजना पुढे नेऊ आणि बाकी योजनांचा विचार करू, अभ्यास करू। मी नजूल जागेच्या पट्टेवाटप हा अधिकार महसूल खात्याचा आहे, नगरविकास खात्याची मदत घ्यावी लागतं। निश्चितपणे नागपूरमध्ये 100% जे मालकी लोक आहेत, ज्यांचे अतिक्रमण आहेत, ते रेग्युलाइज करायचे आहेत। आपल्याला लवकरच यामध्ये एकही व्यक्ती डिस्प्युटेड असेल तर गोष्ट वेगळी, पण क्लिअर आहे असा कुठलाही व्यक्ती स्वामित्वापासून दूर राहणार नाही याची काळजी घेणार आहे।